चंदगड बेळगाव सीमेवर चाळोबा गणेश हत्तीचा धुमाकूळ, अतिवाड फाटा येथे हॉटेलचं नुकसान, परिसरात भीतीचं वातावरण। वन खात्याने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा वनक्षेत्रातून आलेल्या चाळोबा गणेश हत्तीने गेल्या 16 दिवसांपासून चंदगड आणि बेळगाव तालुक्याच्या सीमा भागात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। रविवारी सायंकाळी 6 वाजता अतिवाड फाटा इथं या हत्तीने एका हॉटेलवर हल्ला केला। यावेळी हत्तीने हॉटेलच्या मागील खोलीत असलेले डीप फ्रीज बाहेर ओढून ते पूर्णपणे फोडून टाकले। तसंच जवळच असलेल्या पाण्याच्या प्लास्टिक टाकीलाही नुकसान पोहोचवलं। या घटनेत हॉटेलचे मालक संजय गावडे यांचं 50,000 रुपयांचं नुकसान झालंय। या हत्तीनं यापूर्वी दर्शन पाटील यांच्या शेतातील घराचं प्रवेशद्वार मोडून नुकसान केलं होतं। तसंच संदीप भोगण यांच्या घराजवळील दुचाकीचंही नुकसान केलंय। पूर्वी रात्रीच्या वेळेत जंगलाबाहेर पडणारा हा हत्ती आता दिवसाही लोकवस्तीत शिरू लागल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। हत्तीच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि व्यापारी त्रस्त झाले असून या परिसरात वन खात्याने तत्काळ 24 तास गस्त सुरू करून या हत्तीला तातडीनं पकडावं अशी मागणी जोर धरतेय। वन खात्यानं वेळीच उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील गावडे यांनी दिलाय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।